पायातील ताकद कमी होणं हे फक्त वयामुळंच होतं असं नाही. व्यायामाचा अभाव, स्नायूंची कमजोरी, प्रथिनांची कमतरता, व्हिटॅमिन डी, B12ची कमतरता, रक्तातील साखर वाढणं, सांधेदुखी, काही औषधांचा परिणाम यामुळेही होऊ शकतं. त्यासाठी रोज चालण्याची सवय लावा. दररोज 20 ते 30 मिनिटे नक्की चाला. सुरुवातीला कमी वेळ चालला तरी चालेल. चालण्यामुळे मांडी, पोटरी, नितंबाचे स्नायू सक्रिय राहतात. खुर्चीवरून उठणं बसणं नक्कीच ठेवा. एका मजबूत खुर्चीसमोर उभे राहा आणि आधार घेऊन हळूहळू खुर्चीवर बसा आणि पुन्हा उभे राहा. सुरुवातीला 5 ते 10 वेळा करा. यामुळे मांडी आणि नितंबाचे स्नायू मजबूत होतात. पोटरीचे स्नायू मजबूत करण्यासाठीही दररोज व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाय सरळ करण्याचा व्यायाम नक्कीच करा. खुर्चीवर बसून पाय समोर सरळ करा. काही सेकंद ठेवा. खाली घ्या. यामुळेही स्नायू बळकट होतात. संतुलनाचा सराव करा. भिंतीजवळ उभे राहून एका पायावर काही सेकंद उभं राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे पडण्याचा धोका कमी होतं आणि चालण्यामध्ये संतुलन येतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रथिनयुक्त आहार घ्या. स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी प्रथिनं आवश्यक आहेत. त्यासाठी डाळी, कडधान्ये, अंकुरलेली कडधान्ये, मूग, हरभरा, दूध, दही, पनीर, सोयाबीन, अंडी, मासे, चिकन जर तुम्ही खात असाल तर नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रमाणे पुरेसं पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता जर निर्माण झाली तर थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. दिवसभर तहान, हवामान आणि शारीरिक हालचालीनुसार पुरेसं पाणी प्या. व्हिटॅमिन डी आणि B12कडे दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन डी कमी असेल तर स्नायूंची कमजोरी जाणवू शकते. B12ची कमतरता असेल तर काही लोकांमध्ये हातापायामध्ये मुंग्या, बधीरपणा, कमजोरी येऊ शकते. वारंवार अशा समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्ताची तपासणी करणं महत्त्वाचं आहे. रक्तातील साखर तपासा. मधुमेहामुळे नसांवर परिणाम होऊन पायात मुंग्या, जळजळ, संवेदना कमी होणं किंवा कमजोरी जाणवू शकते. त्यामुळे पायाची ताकद कमी होत असेल, मधुमेह असेल तर नियमित तपासणी महत्त्वाची आहे. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नका. सतत एकाच ठिकाणी बसण्याऐवजी 45 ते 60 मिनिटांनी उठा, चाला आणि पायाची हालचाल करा. झोप पूर्ण घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. झोपेमुळे आपलं शरीर पुनर्बांधणी करू शकतं, म्हणजेच आपल्या शरीराचं रिपेअरिंग होतं. वजन योग्य प्रमाणामध्ये ठेवा. जास्त वजनामुळे गुडघे, पायांवर जास्त भार येतो, त्यामुळे हालचाल कमी होते आणि आपले पाय दुखू शकतात. धूम्रपान आणि तंबाखू टाळा. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतात आणि पायांमध्ये रक्तपुरवठ्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अचानक खूप व्यायाम करू नका. तुम्हाला जमेल असा आणि तुमच्या शरीराची कॅपॅसिटी बघून व्यायाम करा. महत्त्वाचं म्हणजे दररोज 10 ते 15 मिनिटे व्यायाम करा. खुर्चीवर बसून उठण्याचा, बसण्याचा, पाय सरळ करण्याचा नक्कीच व्यायाम करा. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे दिवसभर शक्य तितकी जेवढी हालचाल होईल तेवढी हालचाल करा आणि आहारांमध्ये प्रथिनांचा समावेश करा. जर तुमच्या पायाची अचानकच ताकद कमी होत असेल तर मात्र नक्कीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पायामध्ये सतत कमजोरी जाणवत असेल, पाय सुन्न होत असतील, चालण्यात स्पष्ट बदल दिसत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, B12, व्हिटॅमिन डी, थायरॉईड आणि आवश्यकतेनुसार स्नायूंची तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.